नमस्कार, मी प्रज्ञा आणि सकाळच्या 9च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण 4 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। पुण्याच्या कोंढव्यामध्ये एटीएसनं सर्च ऑपरेशन सुरू केलंय। या प्रकरणात पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलंय। तर सचिन घायवळला शस्त्र परवाना का देऊ नये हा पुणे पोलिसांचा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय। तर दुसरीकडे लाडक्या बहिणींसाठी सामाजिक खात्यावरती पुन्हा एकदा अन्याय झालाय। सामाजिक खात्याचा निधी पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा लाडक्या बहिणी योजनेसाठी वळवलाय। तर तिकडे अहिल्यानगरमध्ये असदुद्दीन ओवैसींची आज सभा पार पडणार आहे आणि या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पहिली महत्त्वाची आणि मोठी बातमी गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन संदर्भातली। सचिन घायवळला शस्त्र परवाना का देऊ नये हा पुणे पोलिसांचा अहवाल आहे आणि तो एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय। या अहवालानंतरही गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना देण्याची शिफारस केलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय नेमकं या अहवालात म्हटलंय? अहवालामध्ये 9 मुद्दे आहेत आणि ज्या 9 मुद्द्याच्या आधारावरती असं म्हटलंय की सचिन घायवळ हा निलेश घायवळचा म्हणजे गुंड निलेश घायवळचा भाऊ आहे आणि सचिन घायवळवरती पण काही गुन्हे दाखल आहेत। जर सचिनला तुम्ही शस्त्र परवाना दिला तर सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं काही ते योग्य नाही आहे आणि मग पोलिसांचा जो अहवाल आत्ता एनडीटीव्हीवरती प्रेक्षक बघतात त्याच्यामध्ये सगळे तपशील आहेत। कोणता गुन्हा कशा पद्धतीनं दाखल झाला, सचिन आणि निलेशचे संबंध काय आहेत, जर शस्त्र परवाना दिला तर काय होऊ शकतं आणि मग खाली एक तपशील येतो। त्या तपशिलात असं म्हटलंय की या कारणामुळं सचिनचा शस्त्र परवाना पोलीस नाकारत आहे। ही घटना जानेवारीमध्ये बहुधा घडली, त्या अहवालाच्यावरती तारीख आहे त्याची। याच्यानंतर सचिन हा राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे अपिलामध्ये गेला आणि सचिनला शस्त्र परवाना दिला योगेश कदमांनी मार्च महिन्यामध्ये। आता पुणे पोलिसांचं असं मत आहे की आमचा जो मूळचा अहवाल होता त्याच्यात आम्ही म्हटलं होतं की असं शस्त्र परवाना देता येणार नाही, त्याच्याच आधारावरती गृहराज्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर सुद्धा आम्ही अद्याप सचिनला शस्त्र परवाना दिलेला नाही। आता हे मूळचं योगेश कदमांचं पत्र आणि आपण आता ब्रेक केलेला हा अहवाल, या सगळ्याचा अर्थ असा की याच्यामध्ये योगेश कदम यांनी कशाच्या आधारावरती सचिनला शस्त्र परवाना द्यायचा याच्याबद्दल जो स्वतःचा आदेश दिला आहे त्याच्यात असं म्हटलंय की सचिनला शस्त्र परवाना देत असताना त्याच्यावरती आधी जे न्यायालयीन खटले सुरू होते ते सगळे संपलेले आहेत, न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि अशी असताना आता त्याला शस्त्र परवाना द्यायला काही हरकत नाही। या सगळ्याचा अर्थ असा की जी गोष्ट गृहराज्यमंत्र्यांना समजली ती मात्र पोलिसांच्या मते चुकीची आहे, असं करता नाही येणार त्यांच्या प्राथमिक अहवालात। आणि मग आता दोन्ही पत्र समोर आल्यानंतर काय होऊ शकतं तर काल सुषमा अंधारे सहित शिवसेनेच्या अनेक मंडळींनी असं म्हटलं की योगेश कदमांनी राजीनामा द्यायला हवा। माझी माहिती अशी आहे की आज अनिल परब यांची पत्रकार परिषद सुद्धा या संदर्भामध्ये आहे। तर हे जे 2 महत्त्वाची कागदपत्र आज एनडीटीव्हीवरती प्रेक्षक बघतायत त्यातनं याच्या मागे म्हणजे सचिन घायवळ आणि निलेश घायवळच्या मागे कुणाचं राजकीय पाठबळ आहे का की केवळ आर्थिक व्यवहारातनं हे झालंय? कारण आज आणखीन एक व्हिडिओ आपण सकाळी आपल्या प्रेक्षकांना दाखवला, त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की बॉस म्हणजे 8055 असा नंबर लिहिलेल्या 3 गाड्या आहेत। 1 वर्षभरापूर्वी पुणे पोलिसाच्या वाहतूक शाखेनं त्या गाडीवरती कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यावेळेला ज्या पद्धतीची भाषा त्या वाहतूक पोलिसांना वापरतायत हे गुंड आणि त्यात बहुतेक सचिन घायवळ पण आहे, कारण त्या गाडीवरती पूर्णपणे ब्लॅक काच आहेत, असं नाही तुम्हाला फिरताय, 3 गाड्या आहेत 8055 नंबरच्या। या सगळ्यांचा अर्थ असा की या सगळ्या मागे जसं सुप्रिया सुळे आणि मंडळी असं म्हणतात की याच्या मागे कुणाचा तरी राजकीय हस्तक्षेप आहे। दंगेकरांनी तर माजी आमदार दंगेकरांनी तर असं म्हटलेलं आहे की चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयामध्ये समीर पाटील नावाचा कोणीतरी एक व्यक्ती आहे की जो त्यांना मदत करतोय। या सगळ्यातनं असं दिसतं आहे की हे अहवाल पोलिसांच्या कारवाईच्या वेळेला वापरली गेलेली भाषा तर त्यातनं कुणाचा ना कुणाचा तरी राजकीय संदर्भ आहे आणि तो शोधण्याचा प्रयत्न बहुधा आज अनिल परब आपल्या पत्रकार परिषदेतनं करतील आणि त्याच्या आधी हा सगळ्यात मोठा स्फोटक अहवाल हा एनडीटीव्हीच्या प्रेक्षकासाठी आपण महाराष्ट्राला दाखवला। प्रज्ञा, नक्कीच, आणि या निमित्तानं पुन्हा एकदा घायवळची जी दहशत माजवलेली आहे ती सुद्धा समोर येते आणि त्याचबरोबरीनं गृहराज्यमंत्र्यांचा मात्र पाय गोत्यात जातोय असं म्हणायला मोठा वाव आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। तर गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्यावरनं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कबुली दिली आहे आणि ज्या वेळेला शस्त्र परवान्याची विनंती माझ्याकडे आली त्यावेळेला घायवळला न्यायालयानं निर्दोष मुक्त केलेलं होतं असं स्पष्टीकरण योगेश कदमांनी दिलंय। दरम्यान सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यावरनं आता राजकीय वर्तुळातनं महायुतीवरती प्रचंड टीका व्हायला सुरुवात झाली आहे। एकीकडे गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्यावरनं सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत।
त्यावरती योगेश कदमांनी काय कबुली दिली आपण बघतोय. शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळनं माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवान्यासाठी अपील केलं होतं. अहवालानुसार सुनावणीच्या दिवसापर्यंत त्यांच्या विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते. तर न्यायालयानं घायवळला निर्दोष मुक्त केलेलं होतं, म्हणून सचिन घायवळला परवाना देण्यात आला. म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणाशी अपीलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि दिशाभूल करणारं आहे, असं स्पष्टीकरणही योगेश कदमांनी दिलंय. तो कोंढवा परिसरामध्ये दहशतवादी संबंधाची माहिती मिळाल्यानंतर आता एटीएस आणि पुणे पोलीस यांची तब्बल 19 ठिकाणी धाड पडली आहे. या दरम्यान अनेक संशयितांची चौकशी झालेली आहे आणि काही महत्त्वाचे पुरावे देखील हाती आले. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्रीपासून सुरू होती आणि ज्या घरांवरती छापे टाकण्यात आले त्या ठिकाणांवरून लोकांची ओळख आणि पार्श्वभूमी याची तपासणी करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हे प्रकरण आहे असं म्हटलेलं आहे आणि सध्या 350 पोलीस आणि एटीएस कर्मचारी या धाडीमध्ये सहभागी असल्याची माहिती आहे. अधिक माहिती घेणार आहोत अविनाश पवार यांच्याकडून. अविनाश, कोंढव्यामध्ये गेल्या काही काळापासून पोलिसांचं लक्ष होतंच, मात्र एटीएसची ही सगळ्यात मोठी धाड म्हणावी लागेल का? काय अधिक माहिती? होय, नक्कीच. कारण आपण पाहतो आहोत की मध्यरात्रीपासून ज्या पद्धतीने इथे संपूर्ण छापेमारी सुरू आहे, एटीएसची कारवाई जवळजवळ रात्रीपासून तर आता सकाळपर्यंत अजूनही ही कारवाई सुरूच आहे. जवळजवळ 19 ठिकाणी ह्या धाडी घातल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये काही संशयितांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळालेली आहे. हा कोंढव्याचा जो परिसर आहे हा संपूर्ण आता पोलिसांनी हा सगळा बंदोबस्ताचा जो भाग आहे त्यानुसार जवळजवळ 350 ते 400 पोलीस या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेले आहेत आणि आत्ताही इथं सर्च ऑपरेशन हे सुरू आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने काही जणांना याच्यामध्ये ताब्यात घेतलं गेलेलं आहे. जवळजवळ 17 ते 18 जणांना याच्यामध्ये ताब्यात घेतल्याचं माहिती ही पुणे पोलिसांनी दिलेली आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर हा जो कोंढव्याचा परिसर आहे तो कायम दहशतवाद्यांचं केंद्र का बनलाय हा देखील प्रश्न उपस्थित राहतो. कारण 2 वर्षांपूर्वी इथेच 3 संशयितांना म्हणजे दहशतवादी संघटनाशी संबंधित असलेल्या 3 जणांना इथून ताब्यात घेण्यात आलेलं होतं. आणि आता देखील गुप्तचर यंत्रणांच्या द्वारे जेव्हा ही माहिती मिळाली की कोंढवा परिसरात काही दहशतवादी कारवाया करणारे लोक आहेत आणि तिथे काही अशा दहशतवादी कारवाया होतात, त्यानुसार ही संपूर्ण कारवाई केली गेलेली आपल्याला दिसून येते. पुणे पोलीस आणि एटीएस यांच्या संयुक्त याने ही सगळी कारवाई सुरू आहे आणि आता देखील इथं सर्च ऑपरेशन सुरू आहे. आपल्याला थोड्याच वेळात पुणे पोलीस ही माहिती देतील की कोणत्या पद्धतीने कारवाई केली गेली, याच्यामध्ये कोण कोण आता आढळून आलेले आहे याच्याविषयीची देखील माहिती आपल्यापर्यंत येईल. प्रदीप, नक्कीच. आणि जी माहिती मिळते त्या पद्धतीने एटीएस कारवाई करताय. यामध्ये अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती जशी तुम्ही देताय, येत्या काळामध्ये त्या संदर्भातली सुद्धा डिटेल माहिती ही तुमच्याकडनं आम्ही घेऊ. सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर मुंबईतनं आता महत्वाची बातमी आहे. मुंबईतला कबुतरांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार आहे, कारण जैन समुदायानं कबुतरांसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय. 11 ऑक्टोबरला दादरमध्ये जैन समाजाची धर्मसभा पार पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं कबुतरखाने बंद केल्यामुळे अनेक कबुतरांचा मृत्यू झालाय असा त्यांचा दावा आहे आणि याच कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समुदायानं प्रार्थना सभेचं आयोजन केलंय. कबुतरांसाठीच्या आंदोलनाची दिशा या धर्मसभेमध्ये ठरवली जाणार आहे. आता महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात. लाडक्या बहिणींसाठी निधी पुन्हा एकदा वळवण्यात आलाय. तिजोरीमध्ये निधीच नाही आणि त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी वळवण्यात आले आहेत. तिजोरीमध्ये निधी नसल्याने इतर विभागांचा निधी वळता केला जातोय. याआधी सामाजिक न्याय विभागाचे 746 कोटी दिलेले होते लाडक्या बहीण योजनेसाठी. त्यामुळे सरकारच्या आता नाकी नऊ आलेले आहेत हे तर स्पष्टच आहे. तिजोरीमध्ये खडखडाट आहे, निधी नाही आणि त्यामुळे इतर विभागांचे म्हणजे खास करून सामाजिक न्याय विभागाचा निधी ज्यावर सरकारची नजर पडली आणि लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी याच सामाजिक न्याय विभागाचे तब्बल 410 कोटी रुपये घेण्यात आले. आणि लाडक्या बहीण योजनेतील हप्ता हा वेळेवर देण्यासाठी सरकारचे हे प्रयत्न सुरू आहेत आणि वारंवार पैसे देण्यासाठी आणि खास करून लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी सरकारला अशाच पद्धतीची काही पावलं उचलावी लागत आहेत. यावरती मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री शिरसाट यांनी सुद्धा भाष्य केलेलं होतं आणि पुन्हा एकदा ही बाब अधोरेखित झाली. अहिल्यानगर शहरातल्या मुकुंदनगर या ठिकाणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची सभा होणार आहे. दुपारी 3 वाजता ते अहिल्यानगरच्या विश्रामगृहात दाखल होतील. त्यानंतर 7:30 वाजता त्यांची सभा होणार आहे.
गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेनंतर ही त्यांची सभा आहे, कारण त्यावेळेलाच होणारी सभा ही पुढे ढकलण्यात आलेली होती. एका रांगोळीवरनं झालेला वाद आणि त्यानंतर पोलिसांवर झालेली दगडफेक, पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर त्यांची सभा पुढे ढकलली होती. आता आज ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तर असदुद्दीन ओवैसी यांची ही आजची सभा आहे आणि या सभेमध्ये ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.